आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी आणि तीही झणझणीत काळ्या मसाल्यामधली। त्यासाठी मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। रात्री भिजायला ठेवलेले होते वाटाणे आणि बटाटा छानपैकी कट करून घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये मी खसखस ओला कांदा पैकी भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये कच्चे मसाले टाकलेले आहेत भाजण्यासाठी, खोबरं, आणि आता तो मसाला मी मिक्सरमध्ये दळून ठेवलेला आहे। तर आता करूयात आपण फोडणीची तयारी। फोडणीमध्ये जिरे मोहरी घातल्यानंतर आपण लसूण अद्रक पेस्ट घालूयात आणि इतर सारे जगभरातले मसाले। त्यामध्ये आपण घालूयात सुहाना भाजी मसाला, लाल तिखट, काळा मसाला घरगुती, हळद, मीठ आणि जिंजर। तर पूर्ण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि दळलेला मसाला आहे मी भाजलेले मसाले तो घालून व्यवस्थित आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फेटून घ्यायचं आहे। हे तेल पूर्ण आटलं जातं आणि परत अजून व्यवस्थित एकजीव झाल्यानंतरच आपल्याला वाटाणे आणि बटाटा घालून घ्यायचा आहे। आलू मटरची भाजी ही मुलांना फार आवडते। सहसा नुसत्या आलूची किंवा नुसती मटरची भाजी ही व्यवस्थित होत नाही, तर दोन्ही मिक्स केल्यानंतर भाजीला एक अप्रतिम टेस्ट येते। तर पहा, आपलं पूर्ण हे परतून झालेले आहेत मसाले आणि जेवढे आपण मसाले जास्त वेळ परतू तेवढी आपली भाजी ही जास्त खमंग आणि चांगली होणार आहे। तर पूर्ण परतून झाल्यानंतर आपण घातलेले आहेत त्यामध्ये वाटाणे आणि बटाटा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढी भाजी करायची आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे। तर कमी गॅसवरती ही 10 मिनटासाठी छान भाजी शिजू द्यायची आहे। आपण चेक करून पाहूयात। बघा, वाटाणा एकदम फुटला गेला आहे आणि बटाटा पाहूयात शिजला का। तर पहा, तर बटाटा देखील आपला शिजला आहे। तयार आहे आपली आलू मटरची भाजी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।